हॅलो स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपला जो काही सेकंड चॅप्टर होता म्हणजे कोणता हायड्रोस्टॅटिक हा आपला सेकंड चॅप्टर संपलेला आहे. त्याचबरोबर आपण गेल्या रविवारी जी काही प्रोग्रेसिव्ह टेस्ट घेतलेली आहे मग ती फर्स्ट चॅप्टरवर घेतलेली आहे. म्हणजे फर्स्ट चॅप्टरमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट होते तेच मी ॲज अ इन शॉर्टमध्ये आपण क्वेश्चन तयार करून मी तुम्हाला प्रोग्रेसिव्ह टेस्टमध्ये ॲड केले होते. आत्ता त्यानंतर जो काही आपला युनिट टेस्ट असणार आहे आपली नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीकमध्ये जी काही आपली युनिट टेस्ट असणार आहे त्या युनिट टेस्टला आपले 2 चॅप्टर्स असतील. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर हे 2 चॅप्टर्स असतील. त्यामध्ये त्या बेसिसवर पूर्ण तुमची ही फर्स्ट युनिट टेस्ट आपली ह्या सब्जेक्टची होणार आहे. आता आपण थर्ड चॅप्टर जो काय असणार आहे आपला तो थर्ड चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. तर तो थर्ड चॅप्टर कोणता, तर फ्लूइड फ्लो पॅरामीटर्स हा एक चॅप्टर असणार आहे. हा चॅप्टरचं वेटेज असणार आहे 12 मार्क्ससाठी असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पण सिम्पल थोडेफार कन्सेप्ट आणि त्याच्याशी रिलेटेड त्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे ह्या चॅप्टर थ्रू आपण एक 70-30 पॅटर्नमध्ये आपल्याला 70 मार्काची जर थेअरी असेल तर 20-30 मार्काचे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला प्रत्येक चॅप्टर वाईज त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पण प्रत्येक चॅप्टरला थोडेफार हे न्यूमेरिकल्स असणारच आहेत. आता फ्लूइड फ्लो पॅरामीटरमध्ये आपल्याला पाण्याचा आपण ह्या हायड्रोलिक्समध्ये पाण्याशी रिलेटेड जे काही असणार आहे त्याच्याचा आपण काय करतो, स्टडी करत असतो. आता सुद्धा ह्या चॅप्टरमध्ये पण आपल्याला त्याच पद्धतीनं काय करायचं आहे, ह्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, आता त्याचं इंट्रोडक्शन बघूया. फ्लूइड फ्लो पॅरामीटरमध्ये काय असणार आहे. द स्टडी ऑफ फ्लो ऑफ मोशन सॉरी द स्टडी ऑफ फ्लो ऑफ मोशन इज कॉल्ड एज अ हायड्रोकायनेमॅटिक. आता आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय, हायड्रोकायनेमॅटिक म्हणजे काय किंवा हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय. आता हायड्रोस्टॅटिकमध्ये आपण वॉटर इज अ रेस्ट पोझिशनमध्ये असेल त्याला हायड्रोस्टॅटिक म्हटलं होतं आपण. पण आता वॉटर इन अ मोशनमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, हायड्रोकायनेमॅटिक असं म्हणतोय. ओके, द स्टडी दॅट डील्स विथ द फोर्सेस कॉजिंग द फ्लो इज कॉल्ड एज अ हायड्रोडायनामिक्स. आणि त्या स्टडी करत असताना त्याच्यामधून त्या फ्लोला जर फोर्स अप्लाय होत असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, हायड्रोडायनामिक असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर थर्ड वन, हायड्रोकायनेमॅटिक इज डिफाईन ॲज हायड्रोकायनेमॅटिक इज डिफाईन ॲज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ मोशन ऑफ पार्टिकल्स विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस कॉजिंग मोशन ऑफ लिक्विड. मग आता हायड्रोकायनेमॅटिकमध्ये आपण हायड्रोकायनेमॅटिक फिजिकली आपल्याला प्रॅक्टिकली आपल्याला कसं डिफाईन करायचं आहे बघा. जर आपल्याला वॉटर इन मोशन पोझिशनमध्ये असेल म्हणजे मोशन म्हणजे काय, त्याच्या मुवमेंटमध्ये जर असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे आपण, हायड्रोकायनेमॅटिक म्हटलेलं आहे. मग हायड्रोकायनेमॅटिक आपण कसं डिफाईन करायचं तर हायड्रोकायनेमॅटिक इज अ डिफाईन ॲज दॅट ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ मोशन ऑफ पार्टिकल्स. म्हणजेच लिक्विडचे जे काही पार्टिकल्स असणार आहेत ते मोशन कंडिशनमध्ये असतील विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस. मग जर आपल्याला त्या मोशनमध्ये असणार आहे पण ते कुठल्या मोशनमध्ये असणार आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स नसणार आहे. तो जी त्याच्या सेल्फ वेटनी किंवा सेल्फ बिहेवियरनी जर ते लिक्विड मोशन होत असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, हायड्रोकायनेमॅटिक असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स आपण अप्लाय न करता ते लिक्विड जर फ्लो होत असेल त्याला काय म्हटलेलं आहे, हायड्रोकायनेमॅटिक असं म्हटलेलं आहे. ओके, त्यामध्ये आता फक्त आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये हायड्रोकायनेमॅटिकचा स्टडी करायचा आहे. हायड्रोकायनेमॅटिकचा स्टडी म्हणजेच काय, द फ्लो ऑफ लिक्विड विदाउट कन्सिडरिंग एनी फोर्सेस. म्हणजे जे काही लिक्विड आपलं मूव्ह होणार आहे किंवा फ्लो होणार आहे तर ते फ्लो होताना जे काही लिक्विड असेल ते कुठल्याही प्रकारचा फोर्स न घेता किंवा फोर्स त्याच्यावर अप्लाय न करता जे काही लिक्विड फ्लो होत असेल तर त्याला म्हटलेलं आहे आपण हायड्रोकायनेमॅटिक असं म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये 2 प्रकारचे लिक्विड असणार आहेत. एक म्हणजे लिक्विड हे 2 प्रकारे फ्लो होणार आहेत. म्हणजे एक ग्रॅव्हिटी फ्लो असेल आणि सेकंड इज अ प्रेशर फ्लो असेल. ग्रॅव्हिटी फ्लो म्हणजे काय, जर आपल्या उताराच्या दिशेने जर पाणी वाहत असेल तर त्याला काय म्हणतोय, ऑटोमॅटिकली पाणी हे काय होत असते, वाहत असते. पण जर एखाद्या हाय राईज बिल्डिंगमध्ये जर वॉटर आपण ग्राउंड लेवल टू टॉप सर्फेसला जर आपण वॉटर सप्लाय करत असेल तर ते प्रेशर थ्रू आपल्याला काय करायचं आहे, पंपिंग सहाय्याच्या माध्यमातून काय करायचं, आपण वॉटर त्या ठिकाणी फ्लो करू शकतो. हेच असतं 2 त्याची इंट्रोडक्शनचे पार्ट असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी फ्लो काय असेल बघा, फ्लो ऑफ वॉटर ऑकर ड्यू टू ग्रॅव्हिटी फोर्स ऑर द इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटी फ्लो. म्हणजे जे काही वॉटर आपलं फ्लो होणार आहे ते ग्रॅव्हिटी फ्लोनी जर फ्लो होत असेल तर त्याला आपण ग्रॅव्हिटी फ्लो असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं ॲटमॉस्फेरिक इफेक्ट थ्रू म्हणजे ॲटमॉस्फेरिक इफेक्ट थ्रू जर त्यामुळे ते जर आपल्याला एखादं लिक्विड फ्लो होत असेल तर त्याला आपण ग्रॅव्हिटी फ्लो म्हटलेलं आहे. दिस फ्लो ऑकर्स ओनली अलॉंग फॉलोइंग ग्रेडियंट. फॉलोइंग ग्रेडियंट म्हणजे काय, उतरत्या दिशेने जर आपलं वॉटर या फ्लो होत असेल तर त्याला आपण ग्रॅव्हिटी फ्लो असं म्हटलेलं आहे.
आता त्यानंतर त्याची एक्झाम्पल कुठलं बघू शकतो तर आपण फ्लो थ्रू कॅनल, म्हणजे कॅनलमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण प्रेशर अप्लाय करू शकत नाही, म्हणजे ते कॅनल दिस इज वन टाईप ऑफ एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटी फ्लो. त्यानंतर सेकंड फ्लो थ्रू नॅचरल स्ट्रीम. आता एखाद्या नदीमधून जर वॉटर फ्लो होत असेल तर ते वॉटर पूर्ण नदीतलं जे काही वॉटर असणार आहे त्याला आपण कुठला एखादा प्रेशर अप्लाय करतोय का नाही, जर म्हणजे ते जे काही लिक्विड असणार आहे किंवा ते जे काही वॉटर असणार आहे ते त्याच्या स्वतःच्या वेटनी किंवा स्वतःची ग्रॅव्हिटीच्या फ्लोनी जे काही वॉटर फ्लो होतं त्यालाच काय म्हटलेलं आहे, ग्रॅव्हिटी फ्लो असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचे दोन एक्झाम्पल असणार आहे ते म्हणजे कुठलं, फ्लो थ्रू कॅनल आणि फ्लो थ्रू नॅचरल स्ट्रीम्स. ओके, आता सेकंड असणार आहे प्रेशर फ्लो. फ्लो और लिक्विड ऑकर्स अंडर द प्रेशर अबाव ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज अ प्रेशर फ्लो. म्हणजे जे काही लिक्विड प्रेशरच्या अंडर फ्लो होत असते त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रेशर फ्लो असं म्हटलेलं आहे. दिस फ्लो ऑकर्स अलॉंग फॉलोइंग ग्रेडियंट ॲज वेल एज रायझिंग ग्रेडियंट. आणि प्रेशर फ्लो हे आपण दोन्ही कंडिशनला, दोन्ही ग्रेडियंटला आपण यूज करू शकतो. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फ्लोला जर अजून थोडं आपल्याला स्पीडमध्ये वॉटर हवं असेल तर ते फॉलोइंग ग्रेडियंटला आपण थोडासा प्रेशर अप्लाय करून काय करू शकतो, परत वॉटर फ्लो करू शकतो. त्याचबरोबर मगाशी तुम्हाला म्हटलं की रायझिंग ग्रेडियंट म्हणजेच एखाद्या टेकडाच्या दिशेनं जर आपल्याला वॉटर सप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रेशर फोर्स अप्लाय करून काय करू शकतो, आपण वॉटर त्या ठिकाणी पोहोचवू शकतो. म्हणजेच प्रेशर फ्लो हा दोन्ही ग्रेडियंटला आपण काय करू शकतो, अप्लाय करू शकतो किंवा प्रेशर फ्लो थ्रू यूज करू शकतो. आता याचं एक्झाम्पल काय असेल बघा, फ्लो ऑफ ऑइल इन मिल. म्हणजेच एखादा ऑइल मिल असणार आहे, म्हणजे जिथं ऑइल तयार होतं त्या ठिकाणी लिक्विड काय आहे ॲटोमॅटिकली एखाद्या पाईपमध्ये ओतल्यानंतर ॲटोमॅटिकली त्या सर्टन स्टेजपर्यंत जाऊन पोहोचणार आहे का नाही, तिथं ते आपल्याला काय होणार आहे, प्रेशर फोर्स अप्लाय करून काय होणार आहे, ते ऑइल त्या प्रत्येक युनिटला पोहोचवण्याचं काम करणार आहे. म्हणजेच याचं उदाहरण आपण ऑइल मिलमध्ये पण सुद्धा प्रेशर फ्लो अप्लाय करून एखादं यूज करू शकतो. त्याचबरोबर फ्लो ऑफ मिल्क इन अ डेअरी. जर एखाद्या डेअरीमध्ये एका ठिकाणी पूर्ण ह्याच्यामध्ये जर ऑइल मिल्क असेल तर ते मिल्क सर्टन प्रत्येक स्टेजला, प्रत्येक कंपार्टमेंटला जर आपल्याला ते ऑइल पोचवायचं असेल तर ते ग्रॅव्हिटी थ्रू फ्लो होणं पॉसिबल नाही आहे. कारण ग्रॅव्हिटी थ्रू हे वन पॉईंट टू अनदर पॉईंटपर्यंत इझिली फ्लो होऊ शकतं, पण प्रेशर फ्लो थ्रू तसं होऊ शकत नाही. म्हणून प्रेशर फ्लो थ्रू जर आपल्याला डेअरीमध्ये आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या युनिट असणार आहे, त्या युनिटला आपण प्रेशर फ्लो थ्रू आपण काय करू शकतो, मिल्क प्रोव्हाइड करू शकतो. हे झाले इंट्रोडक्टरी पार्ट असणार आहे आपल्या ह्या थर्ड चॅप्टरचा. ह्याच्यामध्ये फक्त आपण कशाचा स्टडी करायचा आहे, वॉटर इज अ मोशन इन पोझिशन विदाउट एनी फोर्सेस. ओके, ह्याचा आपण ह्या स्टडीमध्ये स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये बघितलं की ग्रॅव्हिटी फ्लो म्हणजे काय आणि प्रेशर फ्लो म्हणजे काय ते. आता ह्यानंतर टाईप्स ऑफ फ्लो. आता आपण फ्लो बघितलं, वेगवेगळ्या टाईपचे फ्लो असणार आहेत, म्हणजेच वाहण्याचे प्रकार असणार आहेत. मग त्यामध्ये कुठला, तर पहिला स्टेडी अँड अनस्टेडी फ्लो, सेकंड वन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म फ्लो, थर्ड वन लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो, फोर्थ वन कॉम्प्रेसिबल अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लो, फिफ्थ वन रोटेशनल अँड इररोटेशनल फ्लो. आता आपल्याला ह्या चॅप्टरमधला हा एक इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे, जेणेकरून हा पॉईंट एक्झामला तुम्हाला विचारू शकतात की टाईप्स ऑफ फ्लो कोणकोणते आहेत. तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की स्टेडी फ्लो, अनस्टेडी, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, लॅमिनार, टर्ब्युलंट, कॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल असेल आणि रोटेशनल अँड इरोटेशनल फ्लो. म्हणजे हे वेगवेगळ्या टाईपचे फ्लो असणार आहेत. हे फ्लो आता आपण काय करणार आहे, वन बाय वन एक्सप्लेन करणार आहोत. हे तुम्हाला वन बाय वन तुम्हाला स्टेडी फ्लो म्हणजे काय सांगता आला पाहिजे, अनस्टेडी. मग त्याच्या अपोजिट डेफिनेशन पण याचे लक्षात ठेवताना एकदम सिंपल आहे. स्टेडी फ्लोची जर डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवला तर ऑटोमॅटिकली तुम्ही अनस्टेडीची डेफिनेशन सांगू शकता. फक्त त्याचं देताना तुम्हाला प्रॅक्टिकल जे काही हे असणार आहे, डेरिवेशन असणार आहे, ते तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता, सांगू शकता. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट वन स्टेडी फ्लोमध्ये बघा डेफिनेशन काय दिलेलं आहे. First, steady flow. A flow is defined steady when its fluid characteristics like velocity, density and pressure at a point do not change with time. म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये जे काही आपलं स्टेडी फ्लोमध्ये फ्लुइड्सचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे फ्लुइड्सचे जे काही गुणधर्म आहेत, गुणधर्म म्हणजे कोणते असणार आहे, व्हेलॉसिटी असेल, त्याची डेन्सिटी असेल किंवा त्याचं प्रेशर असेल, हे एक अ पॉईंट डू नॉट चेंज, म्हणजे ते चेंज होणार नाही ॲट अ टाईमला. म्हणजे प्रत्येक वेळेनुसार ते काय होणार आहे, चेंज होत नाही. ह्याला काय म्हटलेलं आहे, स्टेडी फ्लो असं म्हटलेलं आहे. मग आता स्टेडी फ्लोचं ह्याच्यामध्ये इथं बघू शकतो आपण इक्वेशन कसं केलेलं आहे, डी टी म्हणजेच डायरेक्टली व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम. डी पी म्हणजे डी पी म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम. आणि डी जे म्हणजे इथं काय दिलेलं आहे, डेन्सिटी दिलेलं आहे. ओके, म्हणजेच
ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो की डू नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे जे काही स्टेडी फ्लो असणार आहे तो काय होणार आहे, चेंज होणार नाही आहे विथ रिस्पेक्ट टू टाईमशी. म्हणजेच फ्लुइडचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा फ्लुइडचे जे काही गुणधर्म आहेत हे काय होणार आहेत, त्याच्या टाईमनुसार ही चेंज होत नाही. त्याला काय म्हटलेलं आहे आपण स्टेडी फ्लो असं म्हटलेलं आहे. आता अनस्टेडी फ्लो व्हाईस वर्सा असेल. आता अनस्टेडी फ्लो इज डिफाइंड unsteady when the fluid characteristics, velocity, pressure and density at a point change with respect to time. आणि ते प्रत्येक पर्टिक्युलर टाईमसाठी जे काय असेल ते तुमची वेलॉसिटी असेल, त्याचबरोबर डेन्सिटी असेल किंवा प्रेशर असेल, हे काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्याला काय म्हटलेलं आहे आपण अनस्टेडी फ्लो असं म्हटलेलं आहे. ओके, हे दोन्ही डेफिनेशन सिम्पल आहेत. फर्स्टमध्ये जे काही फ्लुइडचे गुणधर्म असणार आहेत ते काय होणार आहेत, त्याच्या वेळेनुसार काय होणार आहे, चेंज होत नाहीत. याला काय म्हटलेलं आहे आपण स्टेडी फ्लो म्हटलेला आहे. आणि अनस्टेडी फ्लोमध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही फ्लुइडचे किंवा लिक्विडचे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म चेंज होणार आहेत विथ रिस्पेक्ट टू टाईमला. ह्याला काय म्हटलेलं आहे, अनस्टेडी फ्लो असं म्हटलेलं आहे. आता मगाशी तुम्हाला पहिल्या इमेजमध्ये हा पॉईंटमध्ये ही इमेज ॲड झाली होती, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नव्हतं. आता ह्यामध्ये हे लिहू शकता तुम्ही, वेअर व्ही इज इक्वल्स टू काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड, पी इज द प्रेशर आहे अँड जे इज द डेन्सिटी असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही व्ही, पी आणि जे काय असणार आहे त्याचे नोटेशन दिलेले आहेत. मग ही तर बघू शकतो आपण, इज नॉट डू नॉट चेंज, सॉरी, प्रेशर चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे तर चेंज होणार आहे म्हणून काय असणार आहे, हे झिरो नसणार आहे. म्हणजेच dv/dt इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजेच काय होणार आहे, तिथं तुमचं टाईम हे चेंज होणार आहे. ओके, हे असणार आहे अनस्टेडी फ्लो असेल. आता त्यानंतर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म फ्लो काय असेल बघा. युनिफॉर्म फ्लो इज द टाईप ऑफ फ्लुइड flow in which the velocity of fluid at any given time does not change with respect to space. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही व्हेलॉसिटी असणार आहे आपल्या फ्लुइडची ती काय होणार आहे, चेंज होणार नाही विथ रिस्पेक्ट टू स्पेस. म्हणजे का पर्टिक्युलर स्पेससाठी किंवा पर्टिक्युलर एक विभागासाठी तुमची जी काही व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. म्हणजेच एका पर्टिक्युलर पाईपमधून जर तुमचं लिक्विड फ्लो होत असेल तर ते लिक्विड तसंच फ्लो होणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक व्हेलॉसिटी एका पाईपमधून जर थोड्या अंतरावर गेल्यानंतर एक पाईप मध्ये थोड्या पर्टिक्युलर अंतरावर एक प्रकारची व्हेलॉसिटी असणार आहे आणि थोडं गेल्यानंतर व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे, असं नसणार आहे. युनिफॉर्म फ्लोमध्ये एका पाईपमधून जसं ज्या व्हेलॉसिटीने वॉटर फ्लो होणार आहे तेच लिक्विड त्याच पाईपमधून सेम व्हेलॉसिटीनं फ्लो होणार आहे. ह्यालाच म्हटलेलं आहे युनिफॉर्म फ्लो म्हटलेलं आहे. आता आपण ह्याचं फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो की एक कॉन्स्टंट प्रेशर किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्याचा वेग, म्हणजे जे काही लिक्विड फ्लो होणार आहे त्याचा जो काही स्पीड असणार आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. मग एका पाईपमधून जर एखादं लिक्विड किंवा एखादं ऑइल एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, युनिफॉर्म फ्लो असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. म्हणजे एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, फ्लो थ्रू अ कॅनल हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजेच एका पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनमधून जे काही लिक्विड फ्लो होणार आहे एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटी थ्रू, ह्याला काय म्हटलेलं आहे आपण, युनिफॉर्म फ्लो असं म्हटलेलं आहे. मग आता ह्या इक्वेशनमध्ये आपण बघू शकतो की dv/dt म्हणजेच व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, सो dv/dt काय असणार आहे इथं, व्हेलॉसिटी आणि त्याचा टाईम जो काय असणार आहे तो काय असणार आहे इथं कॉन्स्टंट असणार आहे. टी इज अ कॉन्स्टंट असणार आहे म्हणून तो काय असेल, झिरो असेल. ओके, हे इक्वेशन फक्त लिहायला विसरू नका, हे इक्वेशन असेल ते. ओके, आता ह्यानंतर नॉन युनिफॉर्म फ्लो काय सांगितलं आहे, नॉन युनिफॉर्म फ्लो इज अ टाईप ऑफ fluid flow in which the velocity of the flow at any given टाईम चेंजेस विथ रिस्पेक्ट टू स्पेस. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेलॉसिटी ही तुमची प्रत्येक क्रॉस सेक्शनला चेंज होणार आहे. ह्यालाच काय म्हटलेलं आहे, नॉन युनिफॉर्म फ्लो असं म्हटलेलं आहे. व्हाईस वर्सा, जसं तुम्हाला मी स्टार्टिंगलाच म्हटलं की स्टेडी अनस्टेडी दोन्हीचं व्हाईस वर्सा डेफिनेशन असेल, तसं सेम ॲज इट इज युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्मची व्हाईस वर्सा डेफिनेशन असेल. आता नॉन युनिफॉर्मचं एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल तर बघा, फ्लो ऑफ रिव्हर व्हेअर क्रॉस सेक्शनल एरिया चेंजेस. आता एरियाचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया जर चेंज होत असेल प्रत्येक वेळेला तर तुमची व्हेलॉसिटी ही ऑटोमॅटिकली व्हायरी होत असते, बरोबर आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल रिव्हरमधून जर वॉटर फ्लो होत असेल तर ते एक क्रॉस सेक्शन जर कमी असेल तर तुमची व्हेलॉसिटी जास्त असेल आणि क्रॉस सेक्शन जर जास्त असेल तर तुमची व्हेलॉसिटी थोडीशी कमी असेल. हे असणार आहे नॉन युनिफॉर्म फ्लो. आणि युनिफॉर्म फ्लोमध्ये काय होणार आहे, एक कॉन्स्टंट एखादा पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरिया असेल तर त्याच क्रॉस सेक्शन एरियामधून जे काही लिक्विड फ्लो होणार आहे स्टार्ट टू एंडपर्यंत तोच क्रॉस सेक्शन एरिया जर असेल तर त्याला आपण युनिफॉर्म फ्लो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे.
आता थर्ड वन लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो. आता लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लोमध्ये लॅमिनार फ्लो म्हणजे काय असेल बघा. लॅमिनार फ्लो इज डिफाईन ॲज अ टाईप ऑफ फ्लो इन विच द फ्लूइड पार्टिकल्स मूव्ह along a well-defined streamlines or path such that the streamlines are straight and parallel to each other. म्हणजे जे लॅमिनार फ्लोमध्ये जे काही लिक्विड फ्लो होणार आहे ते लिक्विड काय होणार आहे, फ्लूइड पार्टिकल्स जे काय असणार आहे ते एका पर्टिक्युलर पाथने किंवा एखादी स्ट्रीमलाईनवर एखादं पर्टिक्युलर पाथने स्ट्रेट आणि पॅरल टू ईस्ट, म्हणजे जे काही फ्लूइड पार्टिकल्स जे एकमेकाशी पॅरल असतील, म्हणजे संत गतीने जे काही वॉटर फ्लो होणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे आपण, लॅमिनार फ्लो असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे काही लिक्विड असणार आहे ते एक लिक्विड पॅरल टू इच अदर, म्हणजे जे काही लिक्विड असेल ते काय असणार आहे, एकमेकाला पॅरल असणार आहे. आणि संत गतीने जे काही वॉटर फ्लो होणार आहे त्याला म्हटलेलं आहे आपण लॅमिनार फ्लो असं म्हटलेलं आहे. मग दिस लेयर्स इन लॅमिनार फ्लो गाईडली स्मूथ ओव्हर दी ॲडजसंट लेअर. म्हणजे जे काही लिक्विड फ्लो होणार आहे ते संत गतीनं लिक्विड फ्लो होणार आहे, स्मूथली फ्लो होणार आहे आणि ते काय असणार आहे, एकमेकाशी ॲडजसंट लेअरला पॅरलली काय होणार आहे, ती लिक्विड फ्लो होणार आहे. ह्यालाच म्हटलेलं आहे आपण लॅमिनार फ्लो. दिस the laminar flow is the flow is laminar when the Reynolds number is less than 2000. आता रेनॉल्ड्स लॅमिनार फ्लो आपला आहे की नाही हे कसा ओळखायचं, तर रेनॉल्ड्स नंबर एक पुढे आपल्याला बघायला मिळेल ह्या चॅप्टरमध्ये की रेनॉल्ड्स नंबर जर तुमचा 2000पेक्षा जर लहान आला असेल तर तुमचं ते फ्लो कोणता असणार आहे, तर ते लॅमिनार फ्लो असणार आहे. आणि 2000च्या फ्लो पुढं 2000च्या वर जर किंवा 2000पेक्षा जर जास्त फ्लो असेल आपला तर तो फ्लो कोणता असणार आहे, टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय बघा, द फ्लो इज अ टाईप ऑफ फ्लो इन विच द फ्लूइड पार्टिकल्स मूव्स इन अ झिगझॅग मॅनर. आता लॅमिनार फ्लोमध्ये काय होतं की तुमचं फ्लो हे एका संत गतीनं आणि पॅरल टू इच अदर काय होत होतं, फ्लो होत होतं. पण टर्ब्युलंट फ्लोमध्ये जर तुमचं लिक्विड झिगझॅग पाथमध्ये जर फ्लो होत असेल तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, टर्ब्युलंट फ्लो म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जर अडथळा तयार करत गेला किंवा अडथळा जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टर्ब्युलंट फ्लो असं म्हणू शकतो. त्याबरोबर त्यामध्ये अजून काय सांगितलं बघा, द मोमेंट इन अ झिगझॅग मॅनर रिझल्ट इन हाय टर्ब्युलन्स अँड एडीज आर फॉर्म. आणि जर झिगझॅग मूव्ह होत असेल तर त्याच्यामध्ये हाय टर्ब्युलन्स असेल आणि त्याच्यामध्ये जर एडीज म्हणजेच त्या ठिकाणी एडीज फॉर्म होते, म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असं नाही, भोवरा. आपण एडीज म्हणजे काय आपण म्हणतो की पाण्यामध्ये भोवरा तयार होते, तर भोवरा कधी तयार होतं, त्याच्यामध्ये एक डिस्टर्बन्स तयार होत असेल तर ऑटोमॅटिकली काय होते, एडीज फॉर्म तयार होत असतं. द फ्लो इज टर्ब्युलंट व्हेन द रेनॉल्ड्स नंबर इज मोर दॅन 4000. आणि जेव्हा आपला रेनॉल्ड्स नंबर हा 4000पेक्षा जास्त असेल तेव्हा आपण त्याला टर्ब्युलंट फ्लो असं म्हणतो. ओके, आता लॅमिनार फ्लो म्हणजे समजलं, जर एखादं लिक्विड एका समान संत गतीनं आणि पॅरल टू इच अदर फ्लो होत असेल तर त्याला म्हटलेलं आहे आपण लॅमिनार फ्लो म्हटलेलं आहे. लॅमिनार फ्लो कशाला म्हणतोय, रेनॉल्ड्स नंबर जर 2000पेक्षा जर लहान असेल तर त्याला आपण रेनॉल्ड्स नंबर म्हणतोय. आता टर्ब्युलंट फ्लो कशाला म्हणतो, जर आपलं एखादं लिक्विड झिगझॅग पाथमध्ये फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणतोय आपण, टर्ब्युलंट फ्लो म्हणतोय. आणि त्याचबरोबर जर त्याचा रेनॉल्ड्स नंबर हा 4000पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण सुद्धा टर्ब्युलंट फ्लो असं म्हणतोय. ओके, आता त्यानंतर बघा लॅमिनार फ्लो. आता इथं मगाशी तुम्हाला म्हटलं की जे काही लिक्विड असणार आहे हे लिक्विड पार्टिकल्स असणार आहे, त्या लाईन्स दाखवलेले आहेत, ते एकमेकाशी पॅरल असणार किंवा संत गतीनं फ्लो होत चाललेले आहेत. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये बघा हे लिक्विड जे काही पार्टिकल असते झिगझॅग फॉर्ममध्ये किंवा कसं पण फ्लो होत असतील तर त्याला काय म्हटलेलं आहे, टर्ब्युलंट फ्लो म्हटलेलं आहे. तुम्हाला हे डायग्राम थ्रू दाखवता आली पाहिजे. आता ह्याच्यानंतर कंपॅरिझन दिलेलं आहे बघा लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचं. फर्स्ट वन, इट इज अ फ्लो इन विच द फ्लूइड लेयर्स मूव्स पॅरल टू इच अदर अँड डज नॉट क्रॉस टू इच अदर. म्हणजे लॅमिनार फ्लोमध्ये जे काही फ्लूइड फ्लो होणार आहे ते काय असणार आहे, पॅरल टू इच असणार आहे, म्हणजे प्रत्येकाला पॅरलली फ्लो होणार आहे आणि ते कुठल्याही फ्लूइड पार्टिकलला काय होणार आहे, डू नॉट क्रॉस, म्हणजे कुठल्याही फ्लूइड पार्टिकलला कुठल्याही प्रकारे क्रॉस करू शकणार नाही आहे, म्हणजेच ते काय असणार आहे, लॅमिनार फ्लो असणार आहे. आणि सेम ॲज इट इज व्हाईस वर्सा काय असेल आपलं, टर्ब्युलंट फ्लो असेल. It is a fluid flow in which the fluid layers cross each other and do not move parallelly to each other. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, एकमेकाला ते क्रॉस करणार आहेत आणि ते पॅरलली मूव्ह होणार नाहीत. तेच तुमचं फ्लुइड असेल तो कोणता असेल तर टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये बघा, द लॅमिनार फ्लो जनरली ऑकर्स इन द फ्लुइड फ्लोईंग
विथ लो व्हेलॉसिटी. आणि लॅमिनार फ्लोमधून जे काही लिक्विड फ्लो होणार आहे किंवा वॉटर जे काही फ्लो होणार आहे ते लो व्हेलॉसिटी, कमी व्हेलॉसिटीनं फ्लो होणार आहे. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये तुमची व्हेलॉसिटी काय असणार आहे, ही हाय असणार आहे. म्हणजेच कधी तुम्ही लॅमिनार फ्लो आहे म्हणू शकता जर तुमची व्हेलॉसिटी ही कमी असेल तर ॲटोमॅटिकली आपण त्या ठिकाणी लॅमिनार फ्लो म्हणतोय. पण जर व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतोय, टर्ब्युलंट फ्लो म्हणू शकतोय. त्यानंतर थर्ड वन, लॅमिनार फ्लो ऑकर्स इन स्मॉल डायमीटर पाईप इन विच फ्लूड फ्लोज विथ लो व्हेलॉसिटी. आणि ह्याच्यामध्ये जर एखाद्या लहान पाईपमधून जर एखादं लिक्विड फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, ते लो व्हेलॉसिटीने फ्लो होणार आहे. आणि टर्ब्युलंट फ्लो इज लार्ज डायमीटर पाईप इन विच फ्लूड फ्लो विथ हाय व्हेलॉसिटी. आणि लार्ज पाईपमधून जर एखादा हाय व्हेलॉसिटीने जर फ्लूड फ्लो केलं तर त्याच्यामध्ये तुमचा टर्ब्युलन्स फ्लो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आता फोर्थ वन, द फ्लूड फ्लो इज लॅमिनार व्हेन द व्हॅल्यू ऑफ रेनॉल्ड्स नंबर आर इज लेस दॅन 2000. म्हणजे मग असं तुम्हाला म्हटलं की रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू जर 2000पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लॅमिनार फ्लो म्हणते. आणि व्हाईस वर्सा टर्ब्युलंट फ्लोमध्ये जर रेनॉल्ड्स नंबर व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 4000, दिस इज नोन ॲज अ टर्ब्युलंट फ्लो. हे त्याचं कंपॅरिझन असणार आहे. तुम्हाला लॅमिनार फ्लो म्हणजे काय आणि टर्ब्युलंट फ्लो विचारलं तर तुम्हाला हे त्याचं कंपॅरिझन इझिली सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आता त्यानंतर आता बघणार आहोत की कॉम्प्रेसिबल आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लो. आता कॉम्प्रेसिबल आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लो म्हणजे काय बघा. फर्स्ट बघूया कॉम्प्रेसिबल फ्लो. कॉम्प्रेसिबल फ्लो इज दॅट टाईप ऑफ फ्लो इन विच द डेन्सिटी ऑफ फ्लुइड changes from one point to another point. This means the density is not constant. आणि जर कॉम्प्रेसिबलमध्ये काय सांगितलेलं आहे, मेन म्हणजे कॉम्प्रेसिबल फ्लोमध्ये डेन्सिटी ही कॉन्स्टंट नसणार आहे. हे पहिला लक्षात ठेवून घ्या. डेन्सिटी म्हणजे काय, त्याचा एक गुणधर्म. ठीक आहे. तो गुणधर्म म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं तेल किंवा एखादं ऑइल पेंट असेल तर ते कसं होतं, एका भांड्यामध्ये ओतलं तर भांड्याला चिटकून राहतं. पण जसं ऑइल असेल तर ऑइल हे चिटकून राहत नाही. ही झाली त्याची डेन्सिटी. ओके. आता कॉम्प्रेसिबल फ्लोमध्ये डेन्सिटी ही काय असणार आहे, कॉन्स्टंट नसणार आहे. आणि त्याची डेफिनेशन काय झालेलं आहे, कॉम्प्रेसिबल फ्लो इज दॅट टाईप ऑफ फ्लो इन विच द डेन्सिटी ऑफ फ्लुइड चेंजेस फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. म्हणजे डेन्सिटी ही पॉईंट टू पॉईंट काय होते, चेंज होत जाते. त्याला काय म्हटलेलं आहे, कॉम्प्रेसिबल फ्लो असं म्हटलेलं आहे. आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लो म्हणजे काय, इनकॉम्प्रेसिबल फ्लो इज दॅट टाईप ऑफ फ्लो इन विच द डेन्सिटी ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. इनकॉम्प्रेसिबल फ्लोमध्ये जी काही डेन्सिटी असणार आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड असेल ती काय असणार आहे, स्टार्ट टू एंडपर्यंत डेन्सिटी ही सेम असणार आहे. ह्यालाच काय म्हटलेलं आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लो म्हटलेलं आहे. मग लिक्विड्स आर जनरली इनकॉम्प्रेसिबल अँड गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. म्हणजे म्हणून काय सांगितले बघा, लिक्विड जे काय असणार आहे ते काय असणार आहे, इनकॉम्प्रेसिबल असणार आहे. म्हणजेच काय, प्रत्येक पाणी हे पाण्याचा गुणधर्म किंवा पाण्यामध्ये दोन प्रकारचे जर लिक्विड टाकले तर काय होणार आहे, ते ॲटोमॅटिकली फ्लो होत राहणार आहेत. पण गॅस काय असणार आहे, कॉम्प्रेस करू शकतो आहे. पण आपण एखादं लिक्विड कॉम्प्रेस करू शकतोय काय, नाही. म्हणजेच जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला लिक्विड हे इनकॉम्प्रेसिबल फ्लो असणार आहे, फ्लो असेल. आणि गॅसेस काय असणार आहेत, कॉम्प्रेसिबल फ्लो असणार आहे. ठीक आहे. हे झाले कॉम्प्रेसिबल आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लो. आता त्यानंतर रोटेशनल, नेक्स्ट आपला बघूया की टाईप रोटेशनल आणि इरोटेशनल फ्लो म्हणजे काय. फर्स्ट वन, रोटेशनल फ्लो बघूया. रोटेशनल फ्लो, अ टाईप ऑफ फ्लो इन विच द फ्लूइड पार्टिकल्स रोटेट अबाउट देअर ओन ॲक्सिस विथ फ्लोईंग अलॉंग दी स्ट्रीम लाईन इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल फ्लो. म्हणजेच रोटेशनल फ्लोमध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही फ्लूइड फ्लो होणार आहे, फ्लो होता आपण म्हणतोय बघा, पृथ्वी फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरत असते. म्हणजे ते काय झालं, रोटेशनल फ्लो झाला. ओके. त्या टाईपमध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. म्हणजे जे काही फ्लूइड पार्टिकल्स फ्लो होत जाणार आहे, फ्लो होता होता ते गोल फिरत फिरत स्वतःभोवती फिरता फिरता ते फ्लो होणार आहेत, त्याला म्हटलेलं आहे रोटेशनल फ्लो म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर इरोटेशनल फ्लोमध्ये, इफ द फ्लूइड पार्टिकल्स while flowing along the streamline do not rotate about their own axis is known as a irrotational flow. आणि एखादं लिक्विड फ्लो होत असताना ते स्वतःभोवती न फिरता डायरेक्टली फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इरोटेशनल फ्लो म्हणतो. समजलं. रोटेशनल फ्लो काय म्हणजे जे काही लिक्विड फ्लो होत असताना स्वतःभोवती फिरता फिरता पूर्ण प्रवाहाबरोबर फिरत असतं, त्याला काय म्हटलेलं आहे, रोटेशनल फ्लो म्हटलेला आहे. इरोटेशनल फ्लो म्हणजेच काय असणार आहे, ते स्वतःच्या ॲक्सिसभोवती न फिरता स्ट्रेटली फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हटलेलं आहे इरोटेशनल फ्लो असं म्हटलेलं आहे. ओके. हे सिम्पल चॅप्टर आहे. ह्याच्यातला एक अजून थोडाफार थेरॉटिकल पार्ट आहे, तो झाल्यानंतर आपण डायरेक्टली न्यूमेरिकल्स ह्याची जी काय असतील ते आपण बघूया. सिम्पल असणार आहे, सगळ्या डेफिनेशन सिम्पल आहेत, लक्षात ठेवून घ्या. आणि प्रॅक्टिकल ह्याचं आपल्याला कुठं उदाहरण आपल्याला दिसू शकतं किंवा आपण बघितलेलं आहे, हे एवढं तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला ॲटोमॅटिकली हे सगळे डेफिनेशन्स काय होतील, इझिली समजतील. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया, पुढचा पॉईंट बघूया. थँक्यू.